तो आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो। नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आहे ज्याचं नाव आहे एसके क्रिएशन। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ एकदम फुल फायनल कट झालेलाच आहे। आजचा व्हिडिओ आपण कॅप्चर प्रो आपण एडिट केलेला आहे, एकदम भारी एडिटिंग झालेलाच आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे, त्यासाठी व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राइब करून घ्या। सोबत मित्रांनो, या व्हिडिओचे मटेरियल आपण वापरलेलं आहे, हे सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती मिळणार आहे। वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, तिथे जाऊन 21 नक्की डाउनलोड करून घ्या। चला तर मित्रांनो, जरा वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईलच्या स्क्रीन जाऊन शिकूया। से और कर देना, आ जाना मेरी बाहों में ही रहना। You're a superhero। आपण आपले जे आहे ते मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहोत। आल्याच्या नंतर इथून आपले जे सुपर VPN जे आहे ते कनेक्टिंग तुम्हाला करून घ्यायचं आहे। सुरुवातीला ॲटो कनेक्टिंग करून घ्यायचं मित्रांनो, कोणताही जो डिव्हाइस आहे ते कनेक्टिंग करायचं नाही, फक्त ॲटो कनेक्टिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चर प्रो ॲप जिथं ओपन करून घ्यायचं आहे, हे ॲप तुम्हाला क्रोम ब्राउझरवरती मिळून जाईल। त्यानंतरती न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। इथं फोटोजमध्ये जायचं आहे। फोटोजमध्ये गेल्याच्या नंतर मी मित्रांनो तुम्हाला एसपी क्रिएशन यांचा एक फोटो दिलेला आहे, तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे। जर तुमचा फोटो ॲड करायचा असेल तर तुम्ही तो तुमचा फोटो तिथं ॲड करून घ्यायचा आहे। तो फोटो मित्रांनो 9:16 हा रेषाखंडामध्ये असला पाहिजे मित्रांनो, मी आपला व्हिडिओ जातो तो व्यवस्थित होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला खाली काय करायचं आहे की ॲडो आहे, ते तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर फाईल दिसत आहे मित्रांनो एक्स्ट्रा टेबल, ते तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे। त्यावरती तुम्ही क्लिक करून दिल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो मी ते एक व्हिडिओ दिलेला आहे एसपी क्रिएशनचा, तो ॲड करून इथे इनपुट सॉन्ग ओनली हे तुम्ही क्लिक करून द्यायचं आहे। पण त्या सॉन्गवरती क्लिक करायचं आहे, हे सॉन्ग पूर्णपणे अशा वेळी दाबून पुढे आणायचं आहे। मी आपलं सॉन्ग जे सुरुवातीला येऊन जाईल। त्यानंतर फोटोवरती क्लिक करून फोटो आपला जो आहे तो अशा वेळी वाढवून घ्यायचा आहे। सॉन्गच्या लास्टला जायचं आहे, फोटोवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट कट करून इथं बारचा डिलीट करून घ्यायचा आहे। तर त्यानंतर आपल्या मित्र काय करायचं आहे की आपलं सॉन्ग जे आहे हे तुम्हाला अशा वेळी क्लिक करायचं आहे। थोडंसं पुढं आल्याच्या नंतर डिलीट आणि त्या स्पीडच्या मध्ये मित्रांनो जे आहे इथे बीट्स नावाचा ऑप्शन आहे, बघू शकता झेंडा नावाचा आयकॉन आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं ॲटो गेन ग्रेट हा जो मित्रांनो बीट आहे, हे ॲटो बीट जे ते लावून घ्यायचे आहेत। थोडंसं आपण वेट करून घेऊ। तर बघू शकता बीट लागलेले आहेत, इथे मीडियम स्लोच्या आणि मीडियमच्या मध्ये मित्रांनो बीट आहे ते यायचं आहे। त्या म्हणजे आपली जी हा जो रेषा आहे ते तुम्हाला अशा वेळी ठेवायचं आहे, तो ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे। क्लिक करून दिल्याच्या नंतर तर मित्रांनो मी एक प्रोजेक्ट जो आहे तो ऑलरेडी एक तयार करून ठेवलेला आहे, तुम्हाला दाखवतो। त्या पद्धतीने आपलं बीट जे आहे इथं कटिंग करून घ्यायचं आहे। तर 1 नंबरचा बीट मित्रांनो इथं आहे, बघू शकता 0 सेकंदला। तर तिचा तो बीट सोडायचा आहे, परत पुढच्या बीटजवळ यायचं, तिथं फोटो आपण कट मारायचा आहे। परत पुढच्या बीटजवळ अनेक कट मारायचं आहे, परत पुढच्या बीट जो आहे इथं कट मारत मित्रांनो अशा प्रकारे हे इथं बरोबर 6 सेकंदा मग एक बीटनुसार कट जे आहे ते मारत यायचं आहे। त्यानंतर 6 सेकंदा एक कट मारल्याच्या नंतर डायरेक्ट तुम्हाला काय करायचं आहे की 9 सेकंदाला कट मारायचं आहे। बघू शकता वरती मित्रांनो जे आहे 0.8 ते 0.10च्या मध्ये एक डॉट आहे मित्रांनो, आणि त्याच्या खाली एक बीट आहे, ते आपला फोटो जो आहे कट मारायचा आहे। तर 9 नंतर आपल्याला 12 सेकंदावर एक कट मारायचं आहे। थोडंसं पुढं आल्याच्या नंतर बघू शकता 15 सेकंदावर एक कट मारायचं आहे, आणि एकदम लास्टला जो आहे इथं कट मारायचं आहे। तर अशा वेळी झाल्याच्या नंतर पूर्ण वेळ सुरुवातीला यायचं आहे, तुम्हाला 1 नंबरचा फोटो आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, ते ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि ते कॉम्बोमध्ये जायचं आहे। 3 नंबर ऑप्शन आहे, बघू शकता त्यावर तुम्हाला क्लिक केल्याच्या नंतर पहिला फोटोला जो आहे पेंडुल 1 हा जो इफेक्ट आहे ॲड करून घ्यायचा, तो ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे। परत पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ते ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, परत कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि पेंडुल 2 हा जो इफेक्ट आहे तो ॲड करून तिथं ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे। परत 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ते ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, परत तो कॉम्बोमध्ये जायचं आहे। कॉम्बोमध्ये गेल्याच्यानंतर सेव्ह इन हा जो इफेक्ट आहे तो ॲड करून ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे। परत चौथ्या फोटोवरती क्लिक करून ते ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे। परत कॉम्बोमध्ये गेल्याच्या नंतर स्लायडिंग डोर्स हा जो इफेक्ट आहे 1 हा जो इफेक्ट आहे ॲड करून ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे। परत पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ते ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, इथं कॉम्बोमध्ये जायचं आहे। कॉम्बोमध्ये गेल्याच्या नंतर व्ह्यू अँड साईड हा जो इफेक्ट आहे तो ॲड करून ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे। परत पुढच्या फोटोजवळ जायचं आहे, इथं मित्रांनो ॲनिमेशन जाऊन परत कॉम्बोमध्ये जायचं आहे। कॉम्बोमध्ये गेल्याच्या नंतर 3 नंबरचा कॉम्बोमधला इफेक्ट जो आहे रश हा इथं ॲड करून ओकेवरती क्लिक करून द्यायचा आहे।
परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन जाऊन कॉम्बोमध्ये परत जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्याच्या नंतर इथं मित्रांनो जे आहे स्ट्रेक टेक्स्ट अँड डिस्टोर मित्रांनो असा इफेक्टचं नाव मित्रांनो ॲड करून घ्यायचं आहे. राईट झूमच्या साईडला मित्रांनो इफेक्ट आहे तिथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. परत लास्टचा फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे तर कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो बघू इफेक्ट कळणार आपण जे आहे दिलेला आहे क्रिएटर 2 हा जो इफेक्ट आहे मित्रांनो 3D आहे अजून ॲड करून ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर अशा वेळी ॲड करून क्लिक करून दिल्याच्या नंतर परत तुम्हाला पूर्ण सुरुवातीला यायचं आहे. इफेक्ट्स आहेत मित्रांनो खाली तळामध्ये बघू शकता ते तुम्हाला क्लिक करायचं आहे. 1 नंबर जो इफेक्ट आहे हा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पेजमध्ये व्हिडिओ पेजमध्ये जो आहे हा ट्रेनिंगमध्ये तुम्हाला मिळून जाईल. बघू शकता ट्रेनिंगमध्ये मिळाल्याच्या नंतर जर तुम्हाला ट्रेनिंगमध्ये मिळत नसेल थोडंसं तुम्हाला काय करायचं ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये यायचं आहे. 1 नंबर जो आहे इफेक्ट मिळून जाईल ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे. ह्याचा इफेक्ट मित्रांनो तुम्हाला परत करेक्ट 6 सेकंद जो बीट आहे तिथपर्यंत अशा वेळी ओढत आणायचं आहे. त्यानंतर बटरफ्लाय ड्रीम्स हा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये हा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला इथं बॉडी पेडमध्ये मिळून जाईल. बघू शकता बटरफ्लायमध्ये गेल्याच्या नंतर इथे 4 नंबरला जो इफेक्ट आहे ते ॲड करून घ्यायचा आहे. त्यानं परत पुढे यायचा हा जो इफेक्ट आहे ह्या आपण 9 सेकंदावर अशा वाढवत आणायचा आहे. जर प्रत्येक मित्रांनो इफेक्ट जो आहे तो प्रत्येक आपण फोटो जो आहे कट केलेला आहे त्यानुसार मित्रांनो जे ॲड करून घ्यायचे आहेत. तर ज्या फोटोचा जो इफेक्ट आहे ते डायमंड मित्रांनो ॲड करून घ्यायचं आहे. हा पण तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये जे आहे इथे मिळून जाईल. स्क्रिप्टच्या साईडला 3D जो इफेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 3 नंबरला इफेक्ट मिळून जाईल. पण तो ओकेवरती क्लिक करून द्यायचा आहे. त्याने मिरर 3 लेअर हा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट जो आहे तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ पेजमध्ये जो आहे ते मिळून जाईल. तो ओकेवरती क्लिक करून द्यायचा आहे. परत पुढे यायचं आहे लॉमिनस डोपलिंग हा जो इफेक्ट आहे मी पाठीमागे बघू शकता 2 आपले जे ऑरेंज कलरमध्ये तयार झालेले आहेत फोटो तेव्हा तुम्हाला इथे व्हिडिओ पेजमध्ये बॉडी पेजमध्ये ट्रेनिंगमध्ये जो आहे ते मिळून जाईल 1 नंबरला. तो ओकेवरती परत क्लिक करून द्यायचं आहे. आणि लास्टला काय आपण मित्रांनो 3D जोडल्या असल्यामुळे एवढा काय विषय नाही. एडिटिंग जर व्हिडिओ इफेक्ट जो ॲड केला नसता तर चालतो आहे. त्यानं पूर्ण सुरुवातीला यायचं थोडंसं बॅक यायचं आहे. इथं ओव्हरलेवरती यायचं आहे ॲड ओव्हरलेमध्ये यायचं आहे. आणि मित्रांनो तुमचा जो काही लोगो असेल तो लोगो अशा वेळी ॲड करून घ्यायचं. तुम्हाला जिथं सेट करायचं आहे तिथं तुम्ही अशा वेळी सेट करून घ्यायचं आहे. सेट करून घेतल्याच्यानंतर थोडंसं तुम्हाला अशा वेळी बॅक यायचं आहे. आणि वरती 10 पिक्सल दिसत आहे त्या साईडला शेअरचं आयकॉन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून इथे तुमचा जो काही व्हिडिओ असेल ते एक्सपोर्टिंग करून घ्यायचा आहे. चला आता मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.